नमस्कार मित्रांनो, हा आहे आरे कॉलनी मधला एरिया. आणि बघू शकता उंच मोठमोठे झाडं आहेत आणि इथं आहे वाघाची भीती आहे बाबा. चला आम्ही आता निघलेलो आहे ताईकडं. ताईला घेऊन चाललो. आंबे आंबे होते आता 150 काय 100 रुपयाचे 1.5 किलो, कारण की पाऊस पडल्यामुळे खूप आता स्वस्त झालं. स्वस्तात मस्त घेऊन चाललो. आणि बिकॉज भीती पण वाटते, कारण की इथे असं बोलतायत की या आरे कॉलनीमध्ये वाघ वगैरे सगळे फिरतात, त्याच्यामुळे जाम भीती वाटायला लागली आहे ना. ते वाघ वगैरे फिरतात ते खरे का रे? मग बिकॉज तुम्ही बघू शकता सगळीकडे झाडी झाडी मोठमोठे झाडे, फक्त हा रस्त्यावरती इथं नाही, पुढे पुढे आहे का? नाहीये, पुढे वाघाची तोंडीचे आहे ना? फोटो वगैरे काही नाही याच्यामध्ये. आणि भरपूर घटना घडलेल्या आहेत इथे तशा. तरी आम्ही रिक्स घेऊन पायी पायी चाललेलो. कोणी तुम्हाला खाली रस्त्याने पायी पायी चालताना दिसत नाहीये, आम्हीच चाललेलो होतो. बिकॉज आम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा, आम्ही पाय पाय चाललोय. बघा किती मेहनत करतोय. आणि बॅड न्यूज अशी आहे की आम्ही कोणती कॉलनी म्हणला? अरे आर्या आर्य आर्या ही आर्य कॉलनी आहे. गमत अशी आहे, ही आर्य कॉलनी आहे, याचं नाव पण आर्य. म्हणजे बघा कसं कॉम्बिनेशन मिळतं जुळतं ना. अरे आर्या ही आर्य कॉलनी आहे. अरे मित्रांनो, आणि इथे जर हा तुझं नाव एवढं फेमस आहे, बाप रे बाप. दिवाना. अरे एक दिवाना काय काय चित्रपट तारेचे नाव पण आहे ना. मग? अल्लू अर्जुन. ओके, आयपीएस बनेगा. अरे आयपीएस म्हणायला खूप सारा अभ्यास करावा लागतो. असं टपोरीवाणी खेळ नाही लागत अशा बायावरती करून. हा बस. बघा मित्रांनो, किती घनदाट जंगल आहे बघा, सगळीकडे एकदम जंगल जंगल. आणि स्पेशली म्हणजे हे आहे आरे कॉलनी, आणि दिवसा ढवळ्या वाघ फिरले जातात. आणि आर्या आताच म्हणायला मला भीती वाटायला नाही. आर्याची भीती आहे साहजिक आहे, कारण की खरोखर इथे बापरे खरंच रमा आपण. आणि सगळीकडे हिरवंगार आहे यार. आणि वाघ जवळ बी आला तरी दिसणार नाही है ना. अरे रिअल सांगतो, ह्या रस्त्याने जर वाघ आला ना तर काही दिसणार नाहीये. फरक नाही, बिकॉज रमा, मी आणि आर्या आम्ही तिघच आहेत. आणि भीती जाम वाटायला लागली आम्हाला. पावा थोडेफार एक दुकान आहे इथे समोर, पण घनदाट जंगल आहे बघा. हे जंगलामध्ये बाप्पो किती अवघड आहे ना. आणि आंबा बघा, हे आंब्याचं झाड आहे. बापा बापा, इथं फक्त एक दुकान आहे बस. आणि असं बोललं जाते की तिथे 100 वर्षापूर्वीचे झाड आहेत. आणि असेल पण बघा, तुम्हाला समोर बघू शकता. बापरे, गव्हर्नमेंट एरिया आहे. गव्हर्नमेंट एरिया, आरे कॉलनी एरिया ना हा पूर्ण. अरे तुम्हाला इथे एकच धरतात. वाव, सुपर डुपर. आणि खरंच बरं वाटलं आम्हाला इथे येऊन आज. बघा किती वर्ष झाड असेल, हे खूप जुनं आहे. हे बघा झाड कसं आहे. हे बघा कसं अँटिक झाड आहे बाबा. बापरे, खतरनाक झाड आहेत रे बाबा सगळीकडे. हे बघा कसं तुटलेले बिटलेले झाड आहेत. हा, आणि तुम्हाला सांगतो इथे गाईचा घोटा वगैरे आहे. म्हणजे इथून सगळे मुंबईमध्ये मिल्क पुरवलं जाते इथून. बाप बाप बाबा, खरंच खतरनाक एरिया रे बाबा हा. इथं येणं म्हणजे ना, आता मेन स्टार्टिंग इथून झालेली आहे. समोर बघ गाड्या वगैरे बाबा ना, भीती वाटते जाम. कारण की गाड्या इथून अशा वागतायत ना बाबा, भयान रे आम्हाला. त्या साईडने चालायला पाहिजे आपण. हा, इथेच मागच्या वेळेस रमा वाघ आलेला माहिती का. खरोखर इथून वाघाची भीती चालू झालेली आहे. आणि इकडे पण एकदम घनदाट जंगल आहे. घनदाट जंगल मध्ये आलो रे बाबा आपण. घनदाट जंगल आहे इकडे. आणि तुम्हाला एकही माणूस रस्त्याने चालताना दिसणार नाही. आम्ही तिघच आहेत. आम्हीच येडपणा करतो. आमच्या अंगामध्ये येडपणा आहे. आणि आम्ही एवढ्या भयानक रस्त्यामधून एकटे चाललेलो. आणि हे काय खोटं मित्रांनो बघू शकता, आम्ही सगळ्या घनदाट जंगल मध्ये आहे. ही रमा चालली आहे, रमा आहे, आम्ही आहे त्या जंगलामध्ये. आम्ही सगळे एकटे आहोत, बिकॉज कोणीच नाहीये. आणि आर्याला बाईक येतात जातात वगैरे. आर्याला खूप भीती वाटायची. सांगा ना आता अशा याच्यामध्ये वाघ जर आपल्याला असला तर कोणाला
दिसणार. अरे बाबा खरंच रे बाबा. बरोबर मित्रांनो, जर अशाच्या मध्ये एखादा वाघ लपला असेल तर आमची तर त्यासाठी चांदीच आहे, पण भीती वाटते. हे रामा लवकर लवकर चला रे बाबा. चांदी म्हणतात का त्याला? चल रे बाबा, भीती वाटायला जाम खरंच ना. हे काय बाबा, मला तर भीती वाटायला. चांदी नाही आहे इथं, आखरी रास्ता आहे म्हणते. नाही रे बाबा, असं काय होणार नाहीये. आर्या काय म्हणते मम्मी? आई घाबरायचं रे. पप्पा वाघ आहेत, पप्पा वाघ. बापरे किती वर्ष झाली फक्त वाघ आला समोर तर बाथरूम व्हायची वेळ येईल. बाप्पा बापरे. हे बघ कसं आंटी झाले. बापरे बाप. साक्ष वाघ शापून रमा वाघाच्या जबड्यामध्ये सध्या पाय ना ये. चला लय वाघ म्हणू नका. आला जर का आपल्याला पळायचं पण सुधारणार नाही आपल्याला. जास्त बाकी कोणी गाडी पण उभा करणार तर नाहीच नाही. हा कोणी गाडी तर उभा करणार नाहीच नाही, पण जागेवर बाथरूम व्हायची काम आहे. तेथेच आहे 22 नंबर असं गाव म्हणून म्हटलं जातं इथे. कारण की ही जी वस्ती आहे इथे, म्हणजे सगळे म्हणजे भिवून खूप राहतात आहे ना. मग एक छोटीशी वस्ती आहे इकडे. हा, आणि इथे साईडला तिथून त्यांच्या जे घरासमोर कॅमेरे, प्रत्येक जणाच्या घरासमोर कॅमेरे लावलेले आहेत. बिकॉज कोणी वाघ वगैरे येऊ नये म्हणून आहे ना. वाघाची भीती आहे इथे, तर त्याच्यामुळे ते लोकांनी सर्वांच्या घरासमोर लावलेले आणि सर्वांच्या कॅमेऱ्यामध्ये हल्ल्याला की वाघ फिरतो. अरे हे बघ. चला संध्याकाळ झाली, आम्हाला ताईचीकडून निघायला. आणि ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट मदत आली. रिक्षा काय भेटा नाही आणि कोणी का आमच्या सोबत पण दिसा नाही. भीती वाटायला लागली. तिथं वाटायला रस्त्याची, कारण की या रस्त्यावरही फिल्टर पाडे लोक ना, फिल्टर पाडे लोक चालतच चालू लागते. ऑटो मिळत नाहीये, प्रॉब्लेम खूप आहे. ऑटो भेटत नाहीये, त्याच्यामुळे चाललो सगळे. ओके चलो. पण हा ब्लॉग लवकर बघा, कारण की हा ब्लॉग खूप सिच्युएशन मध्ये आम्ही शूट केला आहे ना, व्ह्यू शूट केला आहे. ओके चला बाय.